क्रमांकाचं पारितोषिक जय गणेश कुशल येऊन सारसोळे या संघाने पटकावलं होतं. तोच संघ आज इथे खेळ करताना आपल्याला पाहायला भेटतोय. दीपक आणि चंदन अशी सलामीची जोडी टीम सारसोळे या संघाच्या माध्यमातून दीपक याचा विचार केला तर कुठेतरी बामण डोंगरी संघाविरुद्ध खेळत असताना याच मैदानावर संघ अडचणीत होता, पण त्यानंतर चांगला खेळ करून तो सामना आपल्या संघाला जिंकवून दिला आणि त्याचमुळे कुठेतरी त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील राहिला होता सारसोळे संघ. पण आता समोर देखील तेवली संघाचा कर्णधार विक्की, एक यंगस्टर खेळाडू, मागच्या 2-3 वर्षामध्ये या खेळाडून देखील खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. स्वतः संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय कॅप्टन विक्की. त्याच्या समोर असेल तो म्हणजे फलंदाज दीपक. दीपक आणि चंदन अशी सलामीची जोडी. चंदन नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्राईकवर फलंदाज दीपक. 5 षटकाचा सामना. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळेस चेंडू जास्त उंची घेतल्यामध्ये आमचे पंच सागरच्या नामाला कळवत आहेत येस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन चाबुक स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला भेटतंय. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार इथे आपल्याला पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षक मनोज याच्या माध्यमातून मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटतंय. या चौकारच्या मदतीने दीपक याने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे बिनबाद 5 अशा धावसंख्येवरती. जर विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये 50+ धावा, त्यानंतर 60+ धावा, अशा धावसंख्या 60 ते 70 असा एव्हरेज सध्या आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करत असताना संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलंय. बघूया कितपर धावा या मॅच मध्ये बनवतात सारसोळे संघाचे फलंदाज, कारण समोर देखील तेवली संघ चांगला संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी, त्यामध्ये मनोज असेल, विक्की असेल, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील नेहमीच केला जातो. 2 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आलेत. धावा खर्च केल्यात विक्की याने 5. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. एक सुंदर फटका म्हणावा लागेल फलंदाज दीपक त्याच्या माध्यमातून, आणि या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवरती. सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल. दीपक नेहमीच चांगला खेळ सारसोळे संघासाठी त्याच्या माध्यमातून केला जातो. एक चांगला फलंदाज आहे सारसोळे संघाचा. एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटलाय दीपक याच्या माध्यमातून. यावेळी स्लोअर वन फिंगर रोल केला होता, पण फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक रोशन चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेले. या एक धावाने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली बिनबाद 12. कुठेतरी फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेता आला नाही, तो म्हणजे फलंदाज दीपक याला, आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट त्याच्या माध्यमातून केली गेले. धावसंख्या झाली होती म्हणजे बिनबाद 12. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आता प्रथमच स्ट्राईकवर आलाय म्हणजे फलंदाज चंदन. कॅप्टन कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा सामना सध्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 5वा चेंडू गोलंदाज विकी याचा. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. बिग हिट केलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने षटकार क्रमांक 2 या षटकातील आपल्याला पाहायला भेटतंय, आणि ते षटकाराने अकाउंट ओपन केलं गेलंय ते म्हणजे फलंदाज चंदन याच्या माध्यमातून. या षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 18. महागडं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत ते म्हणजे गोलंदाज विकी याने 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन फिंगर रोल केले होते. हलक्या हाताने चेंडूला डीप पॉइंट मध्ये खेळून काढलाय. शॉर्ट कव्हर मधून क्षेत्ररक्षक पॉइंट पर्यंत धावतोय तोपर्यंत चेंडू अडवलाय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत झाली 20. नो लॉस ऑन अ विकेट. पहिल्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगल्या बुद्धिमत्ताचं क्रिकेट सध्या सारसोळे संघाच्या फलंदाच्या माध्यमातून. खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथे देताना दिसतोय तो फलंदाज चंदन. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केल्या होत्या. गती परिवर्तन डॉट बॉल पाहायला भेटतोय. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाने धावा म्हणल्यात ते म्हणजे बिनबाद 20 अशी धावसंख्या
सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते. दीपक आणि चंदन अशी सलामीची जोडी टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाच्या माध्यमातून कुठेतरी मागच्या महिन्यामध्ये विचार केला तर चंदन आणि विराज अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटत होती. पण आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना काहीस नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न केलाय ते म्हणजे जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाकडून कुठेतरी सलामीवीर फलंदाजी चेंज करण्यात आले त्यांच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज रोहन. पहिलं षटक महागड म्हणावं लागेल कारण जर विक्की याचं 20 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. दीपक आणि चंदन दोघांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटलाय. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज रोहन. त्याच्या समोर असेल एक आक्रमक फलंदाज सारसोळे संघाचा दीपक. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, डॉट बॉल पाहायला भेटते. आजच्या दिवसामध्ये प्रथमच कुठल्या संघाकडून आपल्याला स्लिप इथे लावण्यात पाहायला भेटते. संघाची धावसंख्या झाली ते 20. एक आक्रमक कॅप्टन्सी सध्या कर्णधार विकी याच्या माध्यमातून एक स्लिप देखील लावण्यात आले त्याच्या माध्यमातून. कुठेतरी खराब चेंडू टाकला म्हणावं लागेल. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटवर गेला आणि चेंडूला फेकून दिलं तर म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार इथे पाहायला भेटते. या षटकारच्या मदतीने धावसंख्या स्थिरावली ते म्हणजे 27 पुढे सरकले ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला भेटते. काहीतरी आता यष्टीरक्षक विकी कर्णधार काहीच कानमंत्र देत असताना गोलंदाज रोहन याला बघूया मिळालेला कानमंत्राचा कितपत फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी चौरी संघाला ही सलामीची जोडी फोडावी लागेल तर या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल कारण दोन्ही सेट बॅट्समॅन आपल्याला पाहायला भेटतात. दोन्ही फलंदाज सध्या मोठी फटकेबाजी या मॅच मध्ये करतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन विकेट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केले गेलेत. संघाची धावसंख्या झाले बिनगडी बाद 30. अजून देखील या षटकामध्ये विचार केला तर 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. रोहन सध्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चंदन चंदन आणि दीपक अशी सलामीची जोडी, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज सध्या करतायत. एक विकेट पाहिजे असेल या मॅच मध्ये, कमबॅक करायचं असेल तर टीम टवली या संघाला. 5वा चेंडू यावेळेस गुगली होता, चेंडूला रीड केलाय, चेंडूला पुल केलाय तो म्हणजे पुल सक्सेसफुल पॉवरफुल. आणि या षटकातील षटकार क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे फलंदाज दीपक याच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता, पूर्णपणे टाइम होता तो म्हणजे फलंदाजाला आणि बॅकफुटवर जाऊन त्याला पाठवून दिला म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. या षटकामध्ये विचार केला तर 2 खराब चेंडू गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि दोन्ही खराब चेंडूचा फायदा आतापर्यंत उचललाय तो म्हणजे फलंदाज दीपक याने. 325च्या स्ट्राईक रेटनी सध्या आपल्याला खेळताना या मॅच मध्ये पाहायला भेटतंय. 3 उत्तुंगपूर्ण षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतं. तसंच चंदन याचा विचार केला त्याने देखील 8 धावा आतापर्यंत बनवल्यात. 8 8 चेंडू 26 धावावर खेळतोय तो म्हणजे दीपक. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनल्या त्या म्हणजे 42 धावा सध्या आपल्याला पाहायला भेटते. बघूया आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर बनवेल का जय गणेश कुशल 11 सारसोळे हा संघ. कारण मागच्याच महिन्यात या मैदानावर खेळत असताना चॅम्पियन ठरला होता जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघ. आणि आज आतापर्यंत 2 षटकामध्ये विचार केला तर पूर्णपणे चॅम्पियन सारखा खेळ करताना दिसतोय तो म्हणजे सारसोळे संघ. 21.00
सावळी संघाचा एक सुपरस्टार खेळाडू अक्षय पवार याला नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक घेऊन येतो तुमचे गोलंदाज विक्की कर्णधार. एक महत्वपूर्ण षटक आपल्या संघासाठी. यावेळी क्लिक केलाय आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने एक चांगला फटका मारावा लागेल. कुठेतरी चेंडू पायामध्ये होता आणि मनगडाच्या सहाय्याने चेंडूला फ्लिक केला आणि पाठवून दिलं होतं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. या षटकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलो होतं म्हणजे 48 या धावसंख्येवरती. खूप चांगलं गुणलेखन करतात तेव्हा जेव्हा माझे मित्र सनी मेहर सकाळपासून. यावेळी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी चेंडू दिशाहीन इथे आपल्याला पाहायला भेटते. वाईड +1 टोटल 2 धावा. या 2 धावाने आता संघ जाऊन पोहोचला तर म्हणजे 50 एकही गडी अजूनपर्यंत बनवला नाही आणि अर्धशतक सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतंय. टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाच्या माध्यमातून चंदन आणि दीपक अशी सलामीची जोडी सध्या खूप चांगला खेळ आपल्या संघाच्या माध्यमातून संघासाठी करतायत. कुठेतरी एक ब्रेक थ्रू एक विकेट पाहिजे टीम तवली या संघाला. कुठेतरी विक्की स्वतः संघाचा कर्णधार, त्याच्या समोर देखील कर्णधार चंदन, कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी बॅटल सध्या षटकामध्ये. यावेळी चेंडूला सोडून दिलाय. डॉट बॉल पाहायला भेटतोय. सागरचंद आमचे पंच, तसेच स्क्वेअर लेगचे पंच विघ्नेश पाटील असे 2 पंच सध्या या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडतायत. विकी याच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन गती परिवर्तन डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता कुठेतरी बुद्धिमत्ताची गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू जर आपण बघितला तर क्विकर वन एक तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि त्यानंतर कुठेतरी फिंगर रोल केल्या आणि चेंडूला एक स्लोअर वन चेंडू टाकण्यात आला गोलंदाज विकी याच्या माध्यमातून. 2 डॉट बॉल तर पाहायला भेटलेत. तिसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन होता. फलंदाजाला चेंडू काहीसा पिक करण्यात आला नाही आणि ती स्ट्राईक रोटेटने सिंगल कंप्लीट केली गेले. कुठेतरी जर 3 चेंडूचा विचार केला, 3 चेंडू आता भरपूर उशिरानंतर तळवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या षटकामध्ये विचार केला तर आता एक विकेट जर भेटली तर नक्कीच पुन्हा एकदा कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर कमबॅक करेल तवली संघ. कारण दोन्ही बॅट्समॅन सेट बॅट्समॅन खेळतात. 50 धावसंख्येची पार्टनरशिप देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. यावेळेस चेंडूला सोडून दिलाय. अतिरिक्त धावा या षटकामध्ये पाहायला भेटतात. संघाची धावसंख्या झाली 52. लोलसॉन विकेट. आजच्या दिवसातील प्रथमच पहिल्यांदा 50 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चॅम्पियन संघ मागच्या महिन्यात याच मैदानावर खेळत असताना ठरला होता आणि चॅम्पियन सारखा खेळ देखील करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन होता. गती परिवर्तन आणि चेंडूला पिक केलाय आणि डिपॉझिट केलाय तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. या षटकारच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या झाली 58. चांगली फलंदाजी शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर दीपक याच्या फलंदाजीचा विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू भरपूर प्रमाणात टाकण्यात आले ते म्हणजे तवली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार या मॅच मध्ये घेतलाय फलंदाज दीपक याने. त्यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फ्लोर वन होता. डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात त्या म्हणजे जय गणेश कुशल सरसोळे या संघाने 58 नो लॉस ऑन अ विकेट. या सामन्यामध्ये 11 चेंडूचा सामना फलंदाज दीपक याने केलाय आणि 38 धावसंख्येवरती खेळतोय. अजून देखील 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असेल आणि आजच्या दिवसातील या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी असेल फलंदाज दीपक याला या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 3 षटकामध्ये 58 धावा सध्या आपल्याला पाहायला भेटतात. चांगली सलामी जोडी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून दीपक आणि चंदन. कुठेतरी दीपक याचा विचार केला तर फक्त षटकारांचीच भाषा सध्या बोलताना आपल्याला पाहायला भेटला. चंदनचं देखील कौतुक करावं लागेल. चंदनच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्ट्राईक दीपक याला देण्यात आली आहे.
चला अंपायर मॅच स्टार्ट करा. 58 धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 या धावसंख्येवरती फलंदाज दीपक फलंदाजी करतोय. त्याला चांगली साथ देतोय तो म्हणजे फलंदाज चंदन. बघूया आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पाहायला भेटतो का. चला अंपायर मॅच स्टार्ट करून घ्या. तिसरं षटक घेऊन होतोय म्हणजे गोलंदाज, चौथं षटक घेऊन गोलंदाज विवेक, एकूणचा पुरा गोलंदाज तवली या संघासाठी. पहिला बॉल यावेळी सोडून दिलाय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतात. या वाईटने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 59. या सामन्यामध्ये जर विचार केला तर अतिरिक्त धावा भरपूर प्रमाणात इथे खर्च करण्यात आल्या. ते म्हणजे तेवली संघाच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन हुक केलाय आणि आणखीन एक षटकार इथे पाहायला भेटतोय. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय म्हणजे 65 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर इथे आपल्याला पाहायला भेटतोय. सारसोळे या संघाच्या माध्यमातून आणि एक चांगली सलामीवीर साजेदारी देखील दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आली. चंदन आणि दीपक चांगलं खेळ आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 66. आजचा जर विचार केला तर तवली संघाच्या माध्यमातून एकही विकेट अजूनपर्यंत घेता आला नाही. त्यामुळे तवली संघाच्या गोलंदाजांना आणि चांगली फलंदाजी केली ती सारसोळ या संघाच्या फलंदाजांनी. दीपक आणि चंदन कॅप्टन स्नॉक सध्या खेळताना दिसतोय. चंदन आपल्या संघासाठी 3 षटकार त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटलेत. जर पार्टनरशिपचा विचार केला तर 22 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे फलंदाज चंदन आणि 38 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे फलंदाज दीपक. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल अजूनपर्यंत. सारसोळे संघाचा विचार केला तर विराज असो किंवा कुशल मडवी असो असे धाकड फलंदाज अजून देखील त्यांच्या संघामध्ये उपस्थित आहेत. यावेळी यॉर्कर चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगला चेंडू गोलंदाज विवेक याच्या माध्यमातून. सारसोळे संघाचा विचार केला विवेक याचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक मनोज येईल. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय तो 68 या धावसंख्येवरती. अजून देखील विचार केला तर चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल पण अजून एकही विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरले नाहीत. ते म्हणजे तेवली संघाचे गोलंदाज आज कुठेतरी स्ट्रगल करताना दिसलाय तो म्हणजे तेवली संघ. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. सिंगल कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे 69. अजून देखील चौथ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विवेक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक षटकार त्याच्या माध्यमातून देण्यात आला पण त्यानंतर कमबॅक देखील सुरेखरित्या त्याच्या माध्यमातून करण्यात आले. शेवटचा बॉल विवेक याचा. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मिस केलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाने धावा म्हणल्या त्यामध्ये 69. एकही गडी अजूनपर्यंत त्यांनी गमावला नाही. पहिल्या डावातील शेवटच्या षटकाचा खेळ इथे शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाले 69. शेवटच्या एक षटकाचा खेळ इथे शिल्लक असेल. सावळेश्वर सावळे वर्सेस जय मल्हार ठाकुर्ली चोळेगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठावर या.
एकीकडे तुम्हाला किरण पवार, अक्षय पवार सावळे संघातून खेळताना दिसतील. ठाकुर्ली संघाचा विचार केला तर विक्रांत पाटील एक डावखुऱ्या हाताचा एक हार्ड हिटर फलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटेल. एक चांगली मॅच आजच्या दिवसामध्ये. सावळेश्वर सावळे संघाचा कर्णधार, अक्षय पवार, किरण पवार, जय मल्हार ठाकुर्ली तोळेगाव संघाचा कर्णधार विक्रांत पाटील नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. एकीकडे विचार केला मनोज इथे शेवटचा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडूवरती रनआउटची संधी होती पण कुठेतरी रनआउटची संधी इथे सोडली आणि संघ जाऊन पोहोचला म्हणजे 70 या धावसंख्येवरती. 38 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज दीपक. बघूया या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या अर्धशतक पूर्ण करतोय का. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला भेटतोय. शेवटच्या षटकातील 2 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आलेत. ते म्हणजे गोलंदाज मनोज याच्या माध्यमातून. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. दीपक याला देखील या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या अर्धशतक पूर्ण करण्यासाठी देखील 12 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. कुठेतरी या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर चेसिंग करताना त्याच धावा कुठेतरी कमी चेस कराव्या लागतील. फलंदाजी करताना दुसऱ्या डावामध्ये तवली संघाला. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन लॉंग ऑनच्या दिशेने षटकार पाहायला भेटतोय आणि या संघाच्या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 76 या धावसंख्येवरती. दीपक याच्या फलंदाजीचं विश्लेषण केलं तर दीपक यासाठी भरपूर शॉर्ट पिच चेंडूची गोलंदाजी करण्यात आली, ते म्हणजे तवली संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार या मॅच मध्ये घेतलाय फलंदाज दीपक याने. 46 या धावसंख्येवरती खेळताना दिसतोय सध्या. 44 या धावसंख्येवरती सध्या खेळताना आपल्याला दिसतोय. 6 धावसंख्येची आवश्यकता अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या डावातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. संघाची धावसंख्या स्थिर म्हणजे 77 या धावसंख्येवरती. आणि दीपक याला देखील अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका षटकाराची आवश्यकता असेल. बघूया अर्धशतक पूर्ण करतोय का आपल्या संघासाठी. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोशन त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले षटकार. आणि आजच्या दिवसातील या स्पर्धेतील अर्धशतक आपल्याला पाहायला भेटतंय फलंदाज दीपक त्याच्या माध्यमातून. वेल प्लेट दीपक. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम जय गणेश कौशल 11 सारसोळे या संघाची धावसंख्या झाले 83 आणि 84 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. सावळेश्वर सावळे वर्सेस जय मल्हार ठाकुर्ली तोळेगाव या दोन संघामध्ये. एकीकडे विचार केला तर रायगड परिसरातील सावळे संघ तर डोंबिवली परिसरातील जय मल्हार ठाकुर्ली तोळेगाव हा संघ इथे आपल्याला खेळताना दिसेल. डोंबिवली वर्सेस रायगड सध्या सामना या मॅच मध्ये पहिल्या या मॅच नंतर आपल्याला पाहायला भेटेल. एकीकडे किरण पवार अक्षय पवार तर दुसरीकडे विक्रांत पाटील अशी लढत सध्या आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघाचा विचार केला तर या मैदानावर खेळण्याचा अनुभव दोन्ही संघाकडे. ठाकुर्ली संघाचा विचार केला तर भरपूर वेळा या मैदानावर त्यांना आपण खेळताना पाहिला आहोत. तसंच किरण पवार याला देखील भरपूर अनुभव आहे या मैदानावर खेळत असताना. बोनकोडे अंडर 22 आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये बोनकोडे या संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना किरण पवार
त्याच्या माध्यमातून देखील एक आपल्याला अर्धशतक याच मैदानावर पाहायला भेटलं होतं. सावळेश्वर सावळे संघ कॅप्टन जय मल्हार ठाकुर्ली सोळेगाव वर्सेस सावळेश्वर सावळे या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाते. विशाल घोटकर यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सावळेश्वर सावळे वर्सेस जय मल्हार ठाकुर्ली सोळेगाव या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बिग फाईट. एकीकडे रायगड परिसरातून आलेला संघ सावळेश्वर सावळे तर दुसरीकडे डोंबिवली परिसरातून जय मल्हार ठाकुर्ली सोळेगाव संघ आपल्याला पाहायला भेटेल. सावळेश्वर सावळे या संघाने नाणेफेक जिंकले. सावळेश्वर सावळे संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू तसेच रायगड संघाचा रायगडची रन मशीन म्हणून ज्याला समजलं जातं तोच फलंदाज किरण पवार. एका हाताने षटकार मारण्यामध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू. नेहमीच बुनकुड 11 संघासाठी ॲज आयकॉन आयकॉनच्या स्वरूपात खेळ करताना कित्येक वर्ष आपण त्याला पाहिला आहोत. तोच खेळाडू किरण पवार. याला नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची कार ज्या खेळाडूंनी पटकावली तोच खेळाडू किरण पवार. सध्या स्वर्गीय गणपत शेठ नाईक या क्रीडांगणावरती आपल्याला खेळताना दिसेल. या स्पर्धेमध्ये किरण पवारच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ आपण कित्येक वर्ष पाहिला आहोत. जर मागच्या 3-4 वर्षाचा विचार केला तर बोनकोडे अंडर 22 यांच्या माध्यमातून रबर बॉलची एक स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील बोनकोडे 11 या संघाकडून ॲज अ आयकॉन खेळत असताना अर्धशतक देखील किरण पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं आहे. तोच रायगडची रन मशीन किरण पवार यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तवली टीम कॅप्टन विक्की सलामी पाठवा. तवली टीम कॅप्टन विक्की एक राखीव खेळाडू पाठवा प्लीज. 84 धावसंघाचा पाठलाग करत असताना तवली या संघाकडून कर्णधार विक्की आणि रोहन अशी जोडी आपल्याला पाहायला भेटते. तर सासवडे संघाकडून हर्षल मडवी आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. फिरकीचा जादूगार. पहिला चेंडू चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटला. 2 धावा इथे बघूया. धावून घेण्याचा प्रयत्न रनआउटची अपील केली गेले. पंचांचा इशारा इथे काय आलाय. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. स्क्वेअर लेगचे पंच विघ्नेश पाटील. बघूया काय इशारा देत आहेत.
अंपायर डिसिजन येस, रनआउट. फलंदाज विक्की इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम तेवली या संघाला. विक्की याच्याकडून खूप अपेक्षा होत्या या मॅच मध्ये, पण अपेक्षांचं रूपांतर कुठेतरी निराशामध्ये करून इथे बाद झालाय. आज कुठेतरी विक्की याचा दिवस चांगला नाही गेला तेवली संघासाठी. गोलंदाजी करत असताना देखील खूप महागडा ठरला, तरी फलंदाजी करत असताना देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. कुठेतरी लक फॅक्टर आजच्या दिवसामध्ये फलंदाज विक्की याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत नाही. धक्का क्रमांक लागला तो म्हणजे पहिला टीम तेवली या संघाला 84 धावसंख्याचा पाठलाग करत असताना. आज कुठेतरी तवली संघ संदेश पाटील याला मिस करत असेल. एक महत्वपूर्ण खेळाडू, पण आज कुठेतरी आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसत नाही. पण यंगस्टरला आज संधी भेटले, त्या संधीचा फायदा उचलावा लागेल तवली संघाच्या खेळाडूंना. संधीची जागा कोणाला तरी आज भरून काढावी लागेल या मॅच मध्ये. नवीन फलंदाज नेट नंबर 3 संतोष बेग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला फिरवण्यामध्ये यशस्वी ठरलाय म्हणजे गोलंदाज हर्षल. हर्षल याचा विचार केला तर एक इकॉनॉमिकल गोलंदाज सारसोळे संघाचा नेहमीच आपल्याला पाहायला भेटतो. फिरकीचा जादूगार यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्टंपिंग मिस केली ती म्हणजे विराज याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल पाहायला भेटतोय. लागोपाठचे 3 चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय, पण यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत व्हाईट बॉल असं आम्हाला सांगतात. कुठेतरी गोलंदाजी रीड करत असताना फलंदाज संतोष याला काहीसा अडचण आपल्याला पाहायला भेटतंय. चेंडू रीड करताना आपल्याला दिसत नाही तो म्हणजे फलंदाज संतोष. हर्षल फिरकीचा जादूगार यावेळेस पुन्हा एकदा फ्लाईट दिला होता. चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सुंदर झेल म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा संतोषच्या स्वरूपात 0 या धावसंख्येवरती बाद झाल्या फलंदाज संतोष. बिकट परिस्थितीमध्ये सध्या टीम तवलिया संघ 84 धावसंख्याचा पाठलाग करत असताना सध्या कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 5 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आले ते म्हणजे गोलंदाज हर्षल याच्या माध्यमातून नेहमीच फिरकी, आपल्या फिरकीच्या जोराने फलंदाजाला नेहमीच नाचवताना आपण त्याला कित्येक वर्ष पाहत आहोत. तोच गोलंदाज हर्षल नेहमीच गुगली म्हणा किंवा लेग स्पिन म्हणा किंवा एक क्विकरवर म्हणा, नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू त्याच्याकडे आहेत. अजून देखील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर या ड्राय विकेटवरती पूर्णपणे फिरकी गोलंदाजाचा आपल्याला बोलबाला पाहायला भेटला. त्यामध्ये 15-16 वर्षाचा कोपरी संघाचा गोलंदाज आकाश, त्यानंतर हर्षल असो, सगळ्याच्या सगळ्या फिरकी पट्टू गोलंदाजांनी आज पूर्णपणे फलंदाजाला आपल्या फिरकीवरती नाचवण्यामध्ये यशस्वी ठरलेत सगळ्याचे सगळे गोलंदाज. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील यावेळेस आल्या आल्या पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. पुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकाराने ते अकाउंट ओपन केलं गेलं तरी फलंदाज रोशन याने. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम तवली या संघाने धाव बनला त्यामध्ये 2 गडी बाद 8. एक गडी बाद 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या सध्या 84 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम तवली या संघाच्या माध्यमातून कुठेतरी बॅकफुटवर गेलाय संघ. या बॅकफुटवरून काढण्याचं काम ते नक्कीच या 2 फलंदाजाला करावं लागेल. फलंदाज रोहन अशी जोडी सध्या टीम तवली या संघासाठी. रोशन याने षटकाराने आपलं अकाउंट या मॅच मध्ये ओपन केले. आता स्ट्राईकला प्रथमच आपण पाहतोय तो म्हणजे गोलंदाज
फलंदाज रोहन. रोहन याचा विचार केला गोलंदाजी करत असताना कुठेतरी खर्चिक ठरला होता आपल्या संघासाठी. पण यावेळी रोहनला देखील शॉर्ट पिच चेंडू आणि यांनी देखील षटकाराने ते अकाउंट ओपन केले गेले. आता पुन्हा एकदा लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत ते म्हणजे तवली संघासाठी. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला म्हणजे 14 या धावसंख्येवरती. कुठेतरी आशेचं किरण या 2 षटकाराने पाहायला भेटतंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज रोशन याच्या माध्यमातून. रोशन इज ऑन अ फायर. नक्कीच म्हणावे लागेल आपल्या संघासाठी. रोशन आणि रोहन अशी जोडी. रोहन इज ऑन अ फायर. रोहनने देखील 2 उत्तुंगपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. आणि कुठेतरी गोलंदाज चंदन याच्यावरती हल्ला चढवला गेलाय. तो म्हणजे फलंदाज रोहन याच्या माध्यमातून. मागच्या 3 चेंडूवरती 18 धावा आपल्याला पाहायला भेटतात. तवली संघाच्या माध्यमातून बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का. यावेळी लेग स्पिन चेंडू होता. चेंडूला पिक केलाय. डीप स्क्वेअरच्या दिशेने फेकून दिलाय आणि षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली ते म्हणजे फलंदाज रोहन याच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पहिली षटकाराची हॅट्रिक पूर्ण केले. आता कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर पूर्णपणे तवली संघ बॅकफुटवर होता. पण आता 3 षटकार मारल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलाय तवली संघाने. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हर्षल चेंडू अडवेल. फेकेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले. स्ट्राईक रोटेट केली गेले. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू 57 धावसंख्येची आवश्यकता अजून देखील सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्यात आतापर्यंत चंदन याने. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज रोशन इथे झेल बाद होतोय. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा रोशनच्या स्वरूपात. चंदन जो पहिल्या 4 चेंडूमध्ये महागडा ठरत होता पण रोशन याची विकेट त्याला भेटली. कुठेतरी या मॅच मध्ये विचार केला पहिल्या चेंडूमध्ये 8 धावा ज्यावेळेस खर्च केल्या त्यावेळेस एक मोठं षटक पाहिजे होतं टीम तवली संघाला. चंदन याने 4 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या. ज्यावेळेस चंदन याने 4 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या त्यावेळेस कुठेतरी तवली संघाची आशेची किरण जागवली होती या दोन्ही फलंदाजांनी. पण पुन्हा एकदा रोशन याचा महत्वपूर्ण विकेट घेऊन पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक केले. म्हणजे आतापर्यंत कधी या मॅच दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला सारसोळे संघ वरचढ चढताना दिसला तर दुसऱ्या षटकामध्ये तवली संघ वरचढ चढताना दिसला. कारण रबर क्रिकेट म्हटलं तर कोणत्याही धावा क्रिकेटमध्ये सेफ अशा मानल्या जात नाही. बघूया आज 84 धावसंख्याचा पाठलाग करून विक्रम रचताना दिसतायत का तर म्हणजे तवली संघाचे फलंदाज रोहन याने 3 षटकार या मॅच मध्ये खेचलेत. एक आशेची किरण सध्या तवली संघासाठी रोहन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 3 विकेट गमावल्यानंतर आता आला नवीन फलंदाज मनोज. हा देखील एक अनुभवी फलंदाज आहे. याच्याकडून देखील अपेक्षा असतील. आज कुठेतरी संदेश नसल्यामुळे कुठेतरी संदेशची जागा नक्कीच भरावी लागेल कोणत्या ना कोणत्या खेळाडूला. बघूया ती जागा भरून आज कोणता खेळाडू काढतोय. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. स्ट्राईकवर आला तर म्हणजे फलंदाज मनोज. चंदन सध्या कर्णधार गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. आणि ते एक धाव कंप्लीट केली गेले. कुठेतरी खराब रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावे लागेल. कुठेतरी इथे 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या पण खराब रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 84 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम भूमी 11 मदन नाना प्रतिष्ठान तवली या संघाने धावा बनल्या त्या म्हणजे 28. 14.00च्या सरासरीने सध्या 2 षटकामध्ये आपल्याला धावा बनवताना दिसत आहेत. कुठेतरी अजून एक मोठं षटक जर आलं कुठेतरी 15 ते 20 धावांचं तर पुन्हा एकदा तवली संघ या मॅच मध्ये आपल्याला वरचढ चढताना दिसेल. सध्या माझ्या मते जर विचार केला तर मॅच सध्या बॅलन्स इथे आपल्याला पाहायला भेटते. 18 चेंडू 56 धावा. 18 चेंडू 56 धावा याच मैदानावरती आपण कित्येक वेळा चेस करताना पाहिलं आहेत. मी तुम्हाला सांगितलं मागच्याच महिन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मॅच चालू होती. तिकडे देखील कोपरी संघाला केरने संघाविरुद्ध खेळत असताना अशाच प्रकारचा सामना होता. 18 चेंडूमध्ये 56 धावसंख्येची आवश्यकता होती. पण तिकडे भरतने तो सामना जिंकून दिला होता.
पण आता स्ट्राईकला आहे तो म्हणजे फलंदाज मनोज. डॉट बॉल पाहायला भेटतोय. कुठेतरी 3 षटकार मारल्यानंतर मॅचचा मोमेंटम पूर्णपणे तवली संघाकडे होता. पण तो मोमेंटम पुन्हा एकदा विकेट मिळवून आपल्याकडे खेचून काढलाय तो म्हणजे सासवडी संघाच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला माफ करा इथे कॉट बिहाइंड यष्टीरक्षक झेल पकडतोय आणि फलंदाज मनोज इथे बाद होतोय. हर्षल सध्या या सामन्यामध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना नाचवताना दिसतोय. सध्या विकेट पूर्णपणे ड्राय असल्यामुळे पूर्णपणे विकेट सुकी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला खेळपट्टीवर दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी चेंडू ग्रिप करताना कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम होत नाहीये ते म्हणजे फिरकीपट्टू गोलंदाजांना आणि पूर्णपणे नाचवताना दिसतायत या खेळपट्टीवरती आपल्या फिरकीच्या जोरावरती फिरकी गोलंदाज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल हर्षल. चांगली नेहमीच आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो. अजून देखील यानंतर विराज याला देखील आपण या डावामध्ये गोलंदाजी करताना पाहाल. कुठेतरी आता बॅकफुटवर आलाय तवली संघ. नवीन बॅट्समॅन अजय. अजय याला देखील बीट केलं गेलंय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काहीच संगम होत नाही. या षटकामध्ये विचार केला तर फक्त विराज आणि हर्षल हे 2 खेळाडू सध्या आपल्याला खेळताना दिसलेत. यावेळेस पुन्हा एकदा 5वा चेंडू डॉट. लागोपाठचे 5 चेंडू इथे आपल्याला डॉट पाहायला भेटतात. बघूया या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकतोय का तो म्हणजे. पुन्हा एकदा बॅटची एज लागले आणि ते झेलबाद झालाय तो म्हणजे फलंदाज अजय. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिलं मेडन षटक टाकतोय तो म्हणजे गोलंदाज हर्षल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा हर्षलसाठी. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आजचा दिवस विचार केला तर पूर्णपणे सारसोळी संघाचा दिसतोय. फलंदाजी करत असताना दीपक त्याच्या माध्यमातून अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षल याने देखील एक मेडन षटक या स्पर्धेमध्ये टाकलंय. पूर्णपणे आजचा दिवस सारसोळी संघाच्या खेळाडूच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटतोय. मेडन षटक म्हणावं लागेल. रबर क्रिकेटमध्ये भरपूर कमी प्रमाणात आपल्याला मेडन षटक पाहायला भेटतात. पण हर्षल याने देखील आज पूर्णपणे फिरकीच्या जोरावर फलंदाजाला नाचवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्थिरावली ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. चौथं षटक घेऊन होते गोलंदाज गुफरान. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. पूर्णपणे या फटक्यामध्ये आपली पॉवर यूज केली तो म्हणजे फलंदाज रोहन याने. रोहन याच्या बॅट मधून सध्या एके हाती किल्ला लढवताना आपल्याला पाहायला भेटलंय. 4 षटकार आतापर्यंत. आतापर्यंत 4 षटकार फलंदाज रोहन याच्या माध्यमातून पाहायला भेटलेत. कोणत्याही फलंदाजाने रोहन याला साथ मात्र दिली नाही या डावामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा समोर एक हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय. टक करणं आवाज रोहनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार रोहन याच्या माध्यमातून. आता या 2 षटकारच्या मध्ये संघ जाऊन पोहोचला म्हणजे 40 या धावसंख्येवरती. अजून देखील रोहन सांगतोय मी जेव्हापर्यंत खेळपट्टीवर आहे तेव्हापर्यंत मॅच ऑन आहे. आता समीकरण असेल 10 चेंडू 44 धावसंख्येची आवश्यकता. 10 बॉल्स टू गो 44 रन्स रिक्वायर्ड. एके हाती किल्ला सध्या लढतोय. वन मॅन शो खेळी आपल्या संघासाठी करतोय तो म्हणजे फलंदाज रोहन. फक्त षटकारानेच सध्या फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का षटकाराची. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हर्षल येईपर्यंत त्याच्या अगोदर कर्णधार चंदन चेंडू अडवतोय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या संघाच्या मदत या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 42.
अजून देखील 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल. माफ करा, 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा अतिशय वेगाने आल्यामुळे रोहन याला चेंडू काहीसा समजला नाही. चेंडूला एक ग्लान्स करून चेंडूला तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. सिंगल इथे कंप्लीट केली गेले. अजून देखील 2 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. प्रथम स्ट्राईकला आलाय तो म्हणजे फलंदाज देवेश आणि रोहन अशी जोडी सध्या तळवली संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चंदन झेल खाली आणि चंदनच्या माध्यमातून इथे झेल सोडला गेलाय. देवेश याला इथे जीवनदान भेटलंय. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चौथं षटक मार्गावर. गोलंदाज गुफरान. समोर फलंदाज आहे तो म्हणजे रोहन. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि फलंदाज रोहन इथे बाद होतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 84 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम भूमी 11 भूमी मदन नाना प्रतिष्ठान 11 तवली या संघाने धावा बनवल्या होत्या. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 44. तर शेवटच्या षटकामध्ये धावा असतील 6 चेंडू 40 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 40 असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज विराज तांडेल. याच मैदानावर मागच्या महिन्यामध्ये बोनकोड 11 बोनकोड ऐवजी भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धामध्ये विराज तांडेल याने उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार याच मैदानावर मिळवला होता. तोच गोलंदाज विराज आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. आता समीकरण असेल 5 चेंडू 39 धावा. जवळजवळ औपचारिकता सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटते. 5 चेंडू 39 धावा. यावेळी स्लोअर 1 होता. फलंदाजाला चेंडू काहीसा समजला नाही. बाईटच्या स्वरूपात चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. तर समीकरण असेल 4 चेंडू 38 धावा. सावळेश्वर सावळे संघ. कॅप्टन अक्षय पवार. निर्णय. सावळेश्वर सावळे वर्सेस आजच्या दिवसातील पहिल्या डावातील शेवटचा सामना. सावळेश्वर सावळे वर्सेस जय मल्हार ठाकुर्ली सोळेगाव या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एकीकडे रायगड परिसरातील एक मजबूत संघ, दुसरीकडे डोंबोली परिसरातील सोळेगाव संघ. किरण पवार, अक्षय पवार तसेच ठाकुर्ली संघाकडून विक्रांत पाटील